मित्रांनो, एक 2-4 दिवसापूर्वी बातमी वाचण्यात आली, आपणही वाचली असेल. अमेरिकेत असलेले आपले भारतीय जे काही व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त तिथे गेलेले होते आणि त्यांना अमेरिकेने भारतामध्ये परत पाठवून दिलेलं आहे. आणि ही जी काही भारतीय मंडळी अमेरिकेमध्ये होती आणि त्यांना परत पाठवण्यात आलं, ते काहीतरी अवैध मार्गाने तिथे गेले होते किंवा राहत होते, काही नियमांचं उल्लंघन केलं आणि म्हणून ते नियमबाह्य पद्धतीने राहत होते, अशा प्रकारचा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला आणि त्या भारतीयांना परत पाठवून दिलेलं आहे अमेरिकेने. मात्र ज्या पद्धतीने त्याने इथे परत पाठवलं आहे तर ते असं वाचण्यात आलं आणि काही वृत्तपत्रातनं फोटोही दिसले, तर त्यांना हातापायामध्ये त्या नागरिकांच्या, भारतीय नागरिकांच्या बेड्या घातलेल्या होत्या, म्हणजे काही साखळदंड वगैरे बांधलेले. ही अतिशय अपमानास्पद आणि घृणास्पद कृती आहे. संपूर्ण भारत देशाचा आणि भारतातील जनतेचा हा एक मोठा प्रकारचा अपमान आहे, अवहेलना आहे असं मला वाटतं. मुळात ज्यावेळेला ही मंडळी तिथे गेली त्यावेळेला तिथे कुठलं तरी सरकार होतंच, पक्ष किंवा व्यक्ती वेगळी असेल सत्तेवरची अमेरिकेमध्ये. मात्र त्या वेळेला प्रशासन कायम कामात असतं. मग त्या प्रशासनाने त्यावेळेला कागदपत्र या भारतीयांची नीट तपासली नव्हती का? त्यांच्याकडे काही कानाडोळा केला का किंवा काय आहे? आणि जर कधी काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी सुधारण्याची संधी त्यांना द्यायला पाहिजे होती. काही कागदपत्र कमी आहेत तुमची, ते पाठवा किंवा जे काय असेल ते मागितलं पाहिजे होतं, त्यांना संधी दिली पाहिजे होती. आणि समजा संधी पण द्यायची नसेल आणि त्यांना जर परतच पाठवायचं होतं तर अशा पद्धतीने त्यांचा घोर अपमान करून तातडीने त्यांना तिथून इकडे पाठवून देणं भारतामध्ये हे अयोग्य आहे. म्हणजे त्यांची तिथे काही जी मालमत्ता असेल, पैसा अडका असेल, ते तातडीने त्यांना सोडून इकडे यावं लागलं, ही एक गोष्ट झाली. त्यांचं आर्थिक नुकसान झालं, ही गोष्ट झाली. त्या कुटुंबाची मानहानी झाली, ही एक झालं. आणि संपूर्ण देशाचाच अपमान आहे खरं म्हणजे. आणि आम्ही मात्र शांत आहोत. आणि कुठेतरी थातूरमातूर आपले जे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांनी याबाबतचा काहीतरी निषेध केला अमेरिकेचा, पण ते तेवढं थोडं नाही आहे. बांगलादेशमध्ये बघा, शेख हसीनानं आपल्या देशामध्ये आपण आश्रय दिला आणि त्या विरोधात तिथली मुस्लिम जनता जी आहे ती पेटून उठली. त्यांनी हिंदूंचे काही घरदारं जाळून टाकले किंवा हिंदू आपली मंदिरं आहेत त्यांच्यावर काहीतरी हल्ले केले आणि हिंदूंच्या मालमत्तेची तिथे जाळपोळ केली. त्याविरोधात आम्ही इथे भरपूर आंदोलनं केले आणि आंदोलनं करा म्हणूनही इथे आव्हान पण केले. मात्र त्याच पद्धती ही सुद्धा कृती आहे. आमचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे, भारतीय जनतेचा अपमान आहे. अमेरिकेने तो मोठा अपमान केलेला आहे आणि आता मात्र आम्ही सगळे शांत आहोत. मग आम्ही काय डोळ्यापुढे ठेवून आणि आंदोलनं किंवा मोर्चे किंवा निषेध करत असतो, हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे सुद्धा आमच्या देशाचा अपमान आहे. इथे सुद्धा ह्या कृतीमध्ये अमेरिकेने जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या समस्त भारतीयांचा कुठेतरी अपमान केलेला आहे, भारताचा अपमान केलेला आहे. आणि त्याचा निषेध सर्व थरातून झाला पाहिजे आणि वरिष्ठ पातळीवर झाला पाहिजे. पंतप्रधान असतील किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असेल किंवा सत्ताधारी पक्ष असतील, इतर पक्ष असतील, त्यांनी जोरदार याचा निषेध केला पाहिजे. पण तसं कुठेही दिसलं नाही मित्रांनो. तर हे जे काही सुचलं मला ते या माध्यमातून समाजापुढे, देशातील जनतेच्या पुढे ठेवायचा हा प्रयत्न आहे. आपल्याला जर हे पटलं असेल, आवडलं असेल तर डॉक्टर H.M. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.